नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आषाढी अमावस्याला दीपपूजनाचं काय आहे महत्त्व जाणून घ्या। दिव्यांची पूजा करण्याची पद्धत, ह्या गोष्टींचे करा दान, तुमचे जीवन होईल सुखी। हो मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे आषाढी अमावस्याला दीपपूजनचे काय आहे महत्त्व। त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि सर्वप्रथम तुमच्याजवळ पोहोचतील। मित्रांनो, आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निर्दासनात जातात। या दिवसापासूनच चतुर्मास सुरू होतो। या चतुर्मास 4 महिन्याचा असतो। हा चतुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते। या अमावस्याला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या दीप अमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते। या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे। अमावस्याला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते। दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती, चला तर जाणून घेऊया। दीप अमावस्याचे काय आहे महत्त्व। हिंदू धर्मामध्ये दिव्याला मंगलाचे आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जाते। कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगलाचं प्रतीक आहे। त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचं विशेष महत्त्व आहे। दिव्याचे हे मंगलय समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी, यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते, अशी देखील धार्मिक मान्यता आहे। तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असं मानलं जाते। मित्रांनो, दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत चला जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वात आधी दीप अमावस्याला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे। त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे। आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे। या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत। आता हे दिवे सुती कपड्याने चांगले पुसून घ्या। त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्यांच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे। आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र आथरून त्यावर दिवे मांडावेत। आता या दिव्यांवर हळदी, कुंकुम आणि फुलं वाहून पूजा करावी। त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा। दीप अमावस्याची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी। त्यानंतर देवाला दूध साखरचे नैवेद्य दाखवा। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। आता मित्रांनो, दीपपूजन करण्यासोबतच दान करण्याचे देखील विशेष असं महत्त्व आहे। या दिवशी काही गोष्टीचे दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन सुखी होते, अशी धार्मिक मान्यता आहे। कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला तर मग जाणून घेऊया। आषाढ अमावस्याला दान का करावे। आषाढ अमावस्याला दान करणे अतिशय शुभ मानलं जाते। या शुभ दिनी दान केल्याने आपल्या पूर्वजनांची, पितरांची आपल्यावर कृपा होते, अशी धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे ह्या दिवशी दीपपूजन करण्यासोबतच घरातील देवींची पूजा केल्यानंतर
दान करा. शास्त्रात दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. गहू आणि तांदूळ. आषाढी अमावस्याला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरांसह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे. तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असेही लोक मानतात. तर मित्रांनो, अन्नदान. आषाढ अमावस्याला आपल्या पूर्वजनांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छानुसार गरिबांना अन्नदान करू शकता. या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानलं जाते. अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ अमावस्याला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजनांचा पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता दूध आणि तूप. मित्रांनो, आषाढ अमावस्याला दूध, तूप, दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी आवळा, दूध, तूप आणि दही यांसह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता. या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.